स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज सुंदरशी सकाळ आणि खूप छान आनंदाचा दिवस म्हटल्यानंतर आणि काल अंगारकी चतुर्थी होती आणि भाचीला मुलगा झालेला आहे, डिलिव्हरी झालेला आहे त्या। कारण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असणार, त्यांचं ओटी भरण वगैरे केलेलं होतं मी। तर त्याच डिलिव्हरी झालेली आहे। खूप मस्त आणि आनंदाची बातमी मिळाली कालच। तर म्हटलं चल आज भेटण्यासाठी जाऊया। तर सगळी फॅमिली भेटण्यासाठी चाललेली आहे आणि सांगायचं आहे की व्हिडिओ काही तिथे काही शेअर करता येणार नाही, कारण हॉस्पिटल म्हटल्यानंतर व्हिडिओ काही अलाउड नसतो आणि बाळ छोटं असल्यामुळे। तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। अजून डिलिव्हरीसाठी टाईम होता, पण अचानक बातमी आली आणि अचानकच डिलिव्हरी झाल्या, म्हणजे दुखल्यानंतरच। तर मग त्याच्यामुळे भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी निघालो, कारण संध्याकाळी टाईम झालेला होता। तर आम्ही सर्वच फॅमिली निघालेलो होतो आणि व्हिडिओ तिथला काही एवढा मी दाखवलेला नाही आहे, कारण बाळ छोटं आहे। तर बघू शकता बाळ आत्याने मस्त मांडीवर घेतलेलं होतं आणि मग भेटून झाल्याच्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो। तर रस्त्यात पटत येताना आनंदीने ना टेंट हाऊस घेतलेलं होतं तिला खेळण्यासाठी। दोघांनाही घरामध्ये बसून बोर व्हायचं, तर म्हटलं चला खेळण्यासाठी काहीतरी घेऊया। तर ऑनलाईन वगैरे असतात, परंतु मला डायरेक्टली प्रत्यक्षात घ्यायचं होतं, कसं कापड वगैरे बघायचा होता आणि खूप असं टिकाऊ कपडा पण खूप टिकाऊ आणि छान होतं। दोघांनाही पुरेल इतकं मोठं असं टेंट हाऊस होतं आणि त्याला हे आर्मीमधलंच आवडलं, मग त्याने घेतलं। तिला पिंकवाला पाहिजे होतं, पण नंतर काही बोलली नाही, कारण खेळण्यासाठी मग तिलाही आवडतं। तर मग दोघां मिळती हे टेंट हाऊस घेतलेलं आहे। 600 रुपयाला पडलं, म्हणजे किंमत जास्तच होती, कारण थोडंसं टिकाऊ होतं आणि मजबूत होतं त्याच्यामुळे। तर तिच्या पप्पाने त्यांना ना दोघांनाही जॉईन करून दिलं। तर आज अशा प्रकारे दिवस गेला। सकाळपासून दवाखान्यामध्ये होतो, त्याच्यामुळे भरपूर टाईम गेला आणि दुपारी घरी आलो। त्याच्यानंतर मग आनंदीच्या खेळण्यामध्येच भरपूर टाईम गेला। त्यानंतर आम्हाला आता आवरून वगैरे संध्याकाळी लग्नालाही जायचं होतं। आदल्या दिवशी हळद होती, दुसऱ्या दिवशी बहिणीचं लग्नही होतं, मग तिकडे जाण्यासाठी आवरायचं पण होतं। तर बघू शकता आनंदी किती खुश आहे, तिला खूपच दिवसापासून घ्यायचं होतं, तर खूप मजा करत होती, तिला खूपच आवडलेलं होतं। ₹600 घर भारी भेटलं परीला। कोणतं आहे? कमांडो यंग ब्रेव परी काय म्हणते, झोपली का मध्ये? बरे मध्ये भांडे बिंडे खेळायला बरे, तुम्ही ना रूम मध्ये जाऊन तिकडच खेळ। मस्त आहे, वारा यासाठी जागा पण आहे, कपडा पण छान आहे, कपडा एकदम मस्त आहे, कपडा पण एकदम भारी, एकदम टिकाऊ कपडा आहे। याला पाऊस पण लागणार नाही बरे, पाऊस पण लागणार नाही का तुझ्या घरामध्ये? तू बाहेर जरी पावसात बसली तरी छान आहे का? आवडलं का? भरपूर मोठं आहे। आर्मीचं आहे, आर्मीचं। हा तुझे भांडे पण घे खेळायला, भांडे खेळ बर का। मोठं आहे ग घर मध्ये, आता मध्येच खेळायचं बरं का, बाहेर नाही जायचं कुठंच। तर ना आता म्हटलं स्वयंपाक वगैरे बनवून घेऊया। आनंदीचं खेळायचं काम चालू होतं, तोपर्यंत टेंट हाऊस आणल्यापासून तिला दुसरं काही उमजतच नव्हतं, मस्त खेळत होती। तर आत्या पण थांबलेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये, कारण बाळाजवळ एक कोणीतरी लागतं, तर मग त्याही थांबलेल्या होत्या। मग मामांसाठी आणि दाजींसाठी, तर दोघांसाठी, आणि अनिकेत संकेत पण घरी थांबलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मस्तपैकी सोयाबीनची भुर्जी आणि पोळ्या वगैरे बनवून घेतल्या, कारण संध्याकाळचं जर लग्न म्हटलं थोडासा टाईम होतो घरी येण्यासाठी, म्हणून स्वयंपाक वगैरे सगळा काही रेडी करून घेतला। मस्त सोयाबीनची भुर्जी केलेली होती आणि पोळ्या केलेल्या होत्या। तर ताई आणि मी आणि मिस्टर तिघंजणं जाणार होतो लग्नासाठी, आणि विघ्नेश आणि आनंदी पण येणार होते, त्याच्यामुळे मग सगळं काही घरातलं आवरून घेतलं आणि मग त्यानंतर निघालो होतो लग्नासाठी। तर बघू शकता रेडी झालेली आहे आता, आणि ताई पण रेडी होत होती तोपर्यंत। आणि संध्याकाळचं जर लग्न म्हटलं तर टाईम भरपूर लागतो, आणि ज्वालामाताला लग्न जवळच होतं, परंतु सकाळचं वैदिकचं लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी लग्न थोडं टायमिंगलाच लागणार होतं, कारण सकाळचं लग्न झालं असल्यामुळे। तर शेवटी संध्याकाळी मग टाईमच होतो लग्नाला, तर मग आम्ही लेटच निघालेलो होतो, कारण सकाळची थोडीशी धावपळ झालेली होती दवाखान्यातून आल्याच्या नंतर।
तर बघू शकता लॉन्स बाहेर काही कोणी आलेलं नव्हतं, अजून थोडेच आलेले होते, अजून नवरदेव पण यायचं बाकी होता. तर म्हटलं चला आता आलेलो आहे तर आहेर वगैरे देऊन टाकूया. तर बघू शकता मस्तपैकी हॉल वगैरे छान असं सजवलेलं, तर स्टेजवर मस्तपैकी डेकोरेट केलेलं होतं. आणि वहिनीच्या मम्मीन त्याही भेटल्या, कारण त्या अगोदरच ऑलरेडी भांडी वगैरे लावण्यासाठी थोड्या पुढे आलेल्या होत्या. सगळ्यांचीच मस्तपैकी तयारी चालू होती, कारण लग्न जर म्हटलं तर सगळ्यांचीच तयारी चालू होते. तर त्यानंतर मग बघू शकता आनंदी, त्याच्यानंतर आपली अनु आणि आपली साजिरी, तर तिघीजणी मस्त खेळत होत्या आणि चौघीजणी मस्त आपल्या गार्डनमध्ये खेळत होत्या. तर चालल्या बाय करत. तर त्यानंतर ना वहिनींचाही तुम्हाला गेटअप दाखवते, खूप छान दिसत होत्या वहिनी. ताई, मी 2 नंबरची ताई, मम्मी, काकू, आम्ही सगळ्याच जणी आलेलो होतो, कारण वहिनीच्या सख्या चुलत बहिणीचं लग्न होतं म्हटल्यानंतर सगळेजण आलेलो होतो. आता सगळे पाहुणे आलेले होते, बघू शकता पूर्ण मंडप भरलेला होता. छान दिसते. महेश्वरा स्वरनंदन की जय। सावधान क्षेत्रपाल भरनाथ स्वरनंदन की जय। सावधान स्तार देवता ज्वालामाता स्वरनंदन की जय। सावधान तदेव लग्नं श्रीदन्तदे मुरुडं विनायकमहं सावधान एक चित्त सावधान। तर चला फायनली मस्तपैकी लग्न वगैरे सगळं काही झालं. त्यानंतर आम्ही सगळ्या बहिणींनी आणि वहिनींनी छान प्रकारे मस्त फोटो क्लिक केले. बघू शकता खूप सुंदर दिसत होत्या वहिनी पण, वहिनींची साडी मस्त दिसत होती. तर आम्ही सगळ्यांनीच फोटो वगैरे काढले, मिस्टरांनी आम्ही जोडीने. तर मग आता ना मुलांना पण जेव घालायचं होतं आणि टाईम झालं होतं जेवणाचं, तर मस्त सगळ्यांनी जेवणासाठी बसलो. छान असा मेनू होता. जेवण झाल्याच्या नंतर ना खूप साऱ्या गप्पा केल्या, कारण सगळीच फॅमिली एकत्र होती. म्हटल्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर ना सगळेच बसले होते, काकू, काका, मम्मी, नाना, बहिणींचे पप्पा, आम्ही तिघी बहिणी सगळ्याच जणी बसलेलो होतो. छान अशा गप्पा चालू होत्या. लग्न लागल्याच्या नंतर जवळजवळ 12 वाजले होते घरी जाण्यासाठी. तर मस्त असं बसलेलो होतो आणि आता काही कामही नव्हतं घरी, घरी जाऊन झोपायचंच होतं. म्हटल्यानंतर सगळेजण गप्पा करण्यासाठी बसलेले होते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया अशाच एका छान छान नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय. जेवण वगैरे झालेली, सगळेजण गप्पा मारते. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.